माझ्या मुलांनी खूप खूप मोठं व्हावं, खूप शिकावं यासाठी तिनं असंख्य स्वप्न पाहिली असतील. ही आनंददायी स्वप्न ती भरभरून जगलीही असेल. मात्र याच स्वप्नाचा एका भरदुपारच्या टळटळीत उन्हानं चक्काचूर केला. ती दुपार ती माऊली आजही विसरत नाही. माझ्या मुलांचा यात सांगा काय दोष, असा पाजर फोडणारा सवाल करत आता कुणावर मी माया करू अशी विचारणा ती मनालाच करत आहे. कोल्हापूर शहरातील सायबर चौकात दिनांक 3 रोजी निवृत्त प्रभारी कुलगुरू डॉक्टर VM चव्हाण यांच्या गाडीनं धडक दिल्यानं मृत्युमुखी पडलेल्या प्रथमेश सचिन पाटील आणि हर्षद सचिन पाटील या सख्या भावंडांची ही आई. या अपघातात दोघे सख्खे भाऊ कोणताही दोष नसताना आई वडिलांपासून कायमचे दुरावले. काळीच पिळवटून टाकणारा हा अपघात कदाचित कोल्हापूरकरांच्या विस्मरणात गेला असेल, पण 2 पोटच्या गोळ्यांची या अपघातानं केलेली ताटातूट ती माऊली आजही विसरू शकत नाही. आज शनिवार तिथीनुसार या 2 भावंडांचं पहिले पुण्यस्मरण असून त्या निमित्तानं दौलतनगर परिसरातील त्यांच्या अभिवादनाचे फलक पाहून येणारे जाणारेही गलबलून जात आहेत. दौलतनगरातील सचिन पाटील यांचे पत्नी, 2 मुलांचे हसते खेळते कुटुंब. प्रथमेश BComच्या 2ऱ्या वर्षाला तर हर्षद नुकताच चांगल्या गुणांनी 10वी उत्तीर्ण झालेला. 3 जूनला ही दोन्ही भावंड आत्याच्या मुलासोबत दुचाकीवरून राजाराम तलावात पोहण्यासाठी जात होती. मात्र न पोहताच माघारी येत असताना सायबर चौकात शिवाजी विद्यापीठातील माजी प्रभारी कुलगुरूंच्या कारनं धडक दिल्यानं या 2 भावंडांचा जागीच मृत्यू झाला. घरातील दोन्हीही मुलं कायमची गमावल्यानं पाटील दाम्पत्य यातून अजूनही सावरलेले नाहीत. घरात अंगणात बागडणारी दोन्हीही मुलं आता कधीच परत येणार नाही ही भावना त्यांचं काळीज सर्र करून टाकत आहे.